मी 9व्या वर्षापासून घुंगरं बांधली. लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं काढलेली व्यक्ती आणि एवढे हाल काढून या पोपट गणवट्टी या राज गणवट्टी आम्हाला बिनकामाचं कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या ताईले सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं, ती जमीन नसलेली बरी. धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे हा किती मोठा गरिबांनो अन्याय. कारण आता आम्ही अंजली ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही 2008 पासून फिरतोय. भरपूर ठिकाणी फिरलो, कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही. आणि अंजली ताईंकडे आम्ही सगळे शेतकरी मोठे आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची. माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही. कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही. अहो त्याने ना मला सांगा, धनंजय मुंडे सारखा माणूस आता येत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही. किंवा हा राजू सोनवणे माझा चुलत भाव आहे. आज आमच्या 8 भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे हा किती मोठा गरिबांनो अन्याय आहे तुम्ही सांगा. आणि जे शंकर मारुतीराव, माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती. मग आता ती आजीने घाण ठेवली. मग आता यांच्या चुलत्यांनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला, तर माझ्या वडिलांनी ते खरेदी खत करून घेतलेले. खरेदी खत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं, आसखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात, नोंदी बंद होत्या. वयाच्या 9व्या वर्षी ताई मी वयाच्या 9व्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली. मी 9व्या वर्षापासून घुंगरं बांधली. लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं, खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे. आणि एवढ्या पोपट गणवट्टी या राज गणवट्टी आम्हाला बिनकामाचं कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या. ताई नको नको झाले सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं, ती जमीन नसलेली बरी. और इतकी त्याला शेती आहे ताई, आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट गणवट राज गणवटची. आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे, पोपट मारुती इतकी मोठी टोळी आहे गुंडांची की ती टोळी आहे ना त्यांच्या टोळीतलाच पोपट गणवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला. ताई पोपट गणवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नावावर करतो, मग स्वतःच्या नावावर करून घेतो. ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी त्याचा पोपट गणवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई. मग पडतं पोपट गणवटला आमच्यावर गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून. आणि असं आहे ना, असं सगळं इतका अन्याय चालू आहे ताई. खरंच याच आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने. इतका कंटाळा आला ताई, आता सणच व्हायना झालं बघा. अहो करायचं, मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आता इथं आलीये. तुम्हाला न वाटलं तर तुम्ही माझी चौकशी करा. माझे ना लेकरं बाळ ताई, मला आहे ना 10 बाय 10चं घर आहे राहायला. माझ्या घरामध्ये मी असले, माझी फॅमिली असली, पाहुणा आला तर बसू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे. आम्ही आज 2 करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी आहे. कसं जगायचं, कसं आता लोकांनी कसं जगायचं. आणि ऐकाल ना, प्रत्येकाची कहाणी तीच आहे. 11 अशा कुटुंबांवर यांनी अफाट प्रमाणावर टाकलेत. आणि जसं मी म्हणते आता या ताईंचं ऐका तुम्ही. आमचा मालक, आम्ही फोटो भरायला निविनगरला होतो. माझी तर लेकरं एकदम बारीक होती. माझं त्या टायमाला मालक वारला, एकदम बारीक होती. पोरांच्या बापाला दादागिरी करून त्याच्या. आणि आमची एक नणंद, तर तिला पण काही येत नव्हतं, काय नव्हतं. माझा नवरा तर एकदम भोळा होता. आम्ही कुठं तर निविनगरला. माझा बारका मुलगा तर दूध पेता म्हणलं तरी चाल, इतका बारीक होता. त्याला दादागिरी करून त्याच्याकडून सयांगत घेतलं. आम्हाला माहिती पण नाही. जेव्हा तो लाचच्या टेपला आम्हाला माहिती झालं का मग आम्हाला सांगितलं त्यांनी का मला असं होतं तर सांगायची आहे ना, समजाना त्याला काही सांगायचं. तो पण घाबरला आणि तो घाबरूनच मेला. आमचा मालक घाबरूनच मेला. तो मेलाच नसता, तो का मरण्यासारखा नव्हता. शिवाय त्याचे आई बापा लहान असताना गेले. त्याच्यानंतर आता ह्यांनी अशी जर जमीन घेतली तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं. मी नवरा तर गेला, त्याच्या पाठीमागे या जमिनीसाठी मी पण जाणार. आता तुम्ही पण बोला. यांच्या तर यांना अटॅक आला 4 ते 5 वर्षापूर्वी.
धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला. पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं, अनेक विषय लावून धरले, तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव मी एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं. ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय, त्यांनी माझ्याशी संपर्क केला. सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केलेत ते या राजेंद्र घनवट याच माणसांनी केलेत. तर कोण आहेत हे राजेंद्र घनवट, यांची आपण आता सुरुवात करूया. हे पिक्चर पहिलं आहे. हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असलेले, जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट. पिक्चर नंबर 2, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीबद्दल, म्हणजे जी फ्लाय ऍश महाजनको कडनं घ्यायची, प्रमाणावर बाहेर विकायची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये डायरेक्टर जे आहेत, म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत. एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट.